गुड मॉर्निंग स्टुडंट. काल आपण अर्थव्यवस्थेच्या व्याप्तीवरून संतुलनाचे दोन प्रकार पाहत होतो. फर्स्ट वन इज partial equilibrium and second one is general equilibrium. पार्शियल इक्विलिब्रियम म्हणजे आंशिक संतुलन. संतुलन हे आर्थिक विश्लेषणाच्या सुविधेसाठी आपण उपयोगात आणत असतो. अर्थव्यवस्थेमध्ये विविध आर्थिक घटक असतात आणि त्यांच्या माध्यमातून आर्थिक क्रिया चालत असतात. आणि ह्या आर्थिक क्रिया म्हणजे उत्पादन, वितरण आणि उपभोग. ह्या उत्पादन, वितरण, उपभोग ह्या क्रिया अखंडितपणे अर्थव्यवस्थेमध्ये चालू असतात आणि या क्रियांचा परस्पराशी निगडित संबंध असतो. ह्या एक आर्थिक क्रिया दुसऱ्या आर्थिक क्रियेवर परिणाम करते, दुसरी आर्थिक क्रिया तिसऱ्या आर्थिक क्रियेवर परिणाम करते. अशा पद्धतीने ह्या आर्थिक क्रियांचा परस्पराशी जवळचा संबंध असतो, आंतरक्रिया घडत असतात. आणि वैयक्तिक आर्थिक घटकांचे विश्लेषण तंत्र काही अर्थशास्त्रज्ञांनी विकसित केलेले आहे आणि त्याद्वारे एका घटकाच्या संतुलनाचा अभ्यास म्हणजे आंशिक संतुलन. मग या आंशिक संतुलनाचे काय गुण आहेत? मेरिट्स ऑफ पार्शियल इक्विलिब्रियम. तर या आंशिक संतुलनाचे जे गुण आहेत ते प्रामुख्याने या तासामध्ये आपण अभ्यासणार आहोत. कालच्याच तासाला आपण पाहिलं की आंशिक संतुलन म्हणजे काय. तर आर्थिक विश्लेषण करीत असताना एका घटकाच्या संतुलनाचा अभ्यास करणे म्हणजे आंशिक संतुलन. मग या आंशिक संतुलनाचे काय गुण आहेत? तर त्यामध्ये पहिला गुण आपल्याला सांगता येतो तो म्हणजे सैद्धांतिक विवेचनासाठी उपयुक्त. आंशिक संतुलन हे सैद्धांतिक विवेचन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतं. कारण मी तुम्हाला सांगितलं की अर्थव्यवस्थेमध्ये विविध आर्थिक घटक असतात आणि हे विविध आर्थिक घटक क्रियान्वित होत असतात आणि त्या आर्थिक क्रिया चालत असताना त्या आर्थिक क्रियांचा परस्परामध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्ष संबंध असतो परस्परांशी. मग अशा वेळेस त्या ठिकाणी एखाद्या घटकाचा अभ्यास जर आपल्याला करायचा, एखादा आर्थिक नियम शोधायचा, एखादा आर्थिक तत्व शोधायचं, एखादा आर्थिक निष्कर्ष काढायचा, तर त्या अनेक आर्थिक घटकांचा प्रभाव असल्यामुळे त्यामध्ये गुंतागुंत असते. मग ही गुंतागुंत टाळून विशिष्ट आर्थिक घटकांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला गुंतागुंत टाळून विशिष्ट आर्थिक घटकांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला आंशिक संतुलन उपयुक्त करते. आणि या आंशिक संतुलनाच्या माध्यमातून आपण एखाद्या विशिष्ट घटकाचा अभ्यास करून इतर घटकांचा प्रभाव
दुर्लक्षित करून, इतर घटकांचा प्रभाव नियंत्रित करून, ही गुंतागुंत टाळून आपण विशिष्ट घटकाचा अभ्यास करून अनेक सैद्धांतिक विवेचन आपण करू शकतो. सैद्धांतिक विश्लेषणासाठी, आपल्याला विवेचनासाठी, विश्लेषणासाठी आंशिक संतुलन हे उपयुक्त ठरते. कारण यामध्ये इतर घटकांचा प्रभाव दुर्लक्षित केला जातो किंवा नियंत्रित केला जातो आणि एका घटकाचा अभ्यास करून सैद्धांतिक विवेचन करता येते. म्हणून आंशिक संतुलन हे सैद्धांतिक विवेचनासाठी उपयुक्त असते. त्यानंतर आंशिक संतुलनाचं दुसरं आपल्याला महत्त्व सांगता येते, ते म्हणजे ठराविक उद्योग संस्थेच्या अध्ययनासाठी उपयुक्त. एखादी ठराविक उद्योग संस्था असेल तर त्या ठराविक उद्योग संस्थेच्या अध्ययनासाठी आंशिक संतुलन उपयुक्त ठरते. कारण अर्थव्यवस्थेमध्ये अनेक उद्योग असतात. एका उद्योगाचा दुसऱ्या उद्योगावर परिणाम होत असतो. दुसऱ्या उद्योगाचा पहिल्या उद्योगावर परिणाम होत असतो. मग वेगवेगळ्या उद्योग संस्थांचा एकमेकावर प्रभाव पडत असतो, एक दुसऱ्यावर प्रभाव पडत असतो. मग अशा वेळेस त्या ठिकाणी एका ठराविक उद्योग संस्थेचा जर आपल्याला अभ्यास करायचा, ठराविक उद्योग संस्थेच्या समस्यांचाच फक्त अभ्यास करायचा असेल तर आंशिक संतुलनाच्या माध्यमातून तो उद्योग इतर घटकांशी, इतर उद्योगाशी जो संलग्नित आहे त्याचा प्रभाव दुर्लक्षित करून त्या ठिकाणी ठराविक उद्योगाच्या समस्येचा आपल्याला सविस्तर अभ्यास करतो. उदाहरणार्थ XYZ उद्योग संस्थे, XYZ साखर उद्योगाचा अभ्यास, XYZ साबण उद्योगाचा अभ्यास, त्या उद्योगाच्या काय समस्या आहेत याचा अभ्यास करावयाचा असेल तर आपल्याला त्यासाठी आंशिक संतुलन उपयुक्त ठरते. म्हणून आंशिक संतुलनाचा हा दुसरा फायदा आहे की ठराविक उद्योग संस्थेच्या अध्ययनासाठी, त्या उद्योग संस्थेच्या समस्यांचा स्वतंत्र अभ्यास करण्यासाठी आंशिक संतुलन ही संकल्पना उपयुक्त ठरते. त्यानंतर 3 नंबरचा फायदा आहे आंशिक संतुलनाचा, तो म्हणजे परिवर्तनाचा अंदाज घेण्यासाठी उपयुक्त. परिवर्तनाचा अंदाज घेण्यासाठी उपयुक्त. एखाद्या क्षेत्रामध्ये काय परिवर्तन होत आहे, काय बदल होत आहे, त्या बदलाचा अंदाज घेऊन पूर्वानुमान करता येऊ शकतो. त्या उद्योगात होणारे बदल तर एखाद्या क्षेत्रात काय बदल होत आहे आणि त्यानुसार येणाऱ्या भविष्य काळामध्ये काय होईल, भविष्यकालीन अंदाज वर्तवायचा असेल त्या क्षेत्राचा, विशिष्ट क्षेत्राचा, तर त्यासाठी आपल्याला पूर्वानुमान करावे लागतात आणि ते पूर्वानुमान एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील बदलाचा अभ्यास करून भविष्यामध्ये काय होऊ शकतं, कशा पद्धतीने बदल होऊ शकतात, किती परिवर्तन होऊ शकतं याचा पूर्वानुमान करावयाचा असेल तर त्या विशिष्ट क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी आंशिक संतुलन आपल्याला उपयुक्त आहे. आणि त्या माध्यमातून आपल्याला एखाद्या क्षेत्रातील बदल कशा पद्धतीने होत आहे त्या बदलांचा सविस्तर अभ्यास करून त्या उद्योगाबद्दल आपल्याला
पूर्वानुमान करता येऊ शकतात आणि असे पूर्वानुमान करण्यासाठी आपल्याला आंशिक संतुलन उपयुक्त ठरते. म्हणून परिवर्तनाचा अंदाज घेण्यासाठी, विशिष्ट क्षेत्रातील परिवर्तनाचा अंदाज घेण्यासाठी आंशिक संतुलन, पार्शियल इक्विलिब्रियम आपल्याला उपयुक्त ठरते. त्यानंतर आंशिक संतुलनाचा चौथा फायदा आपल्याला सांगता येतो, तो म्हणजे उपभोक्त्याचे व उद्योग संस्थेचे संतुलन अध्ययनासाठी उपयुक्त. पहा, आपल्याला जर एखाद्या उपभोक्त्याचं संतुलन अभ्यास करावायचा असेल, वस्तूची किंमत किती असताना एखादी विशिष्ट वस्तूची किंमत असताना उपभोक्त्याला महत्तम समाधान मिळविण्यासाठी उपभोक्ता कोणत्या वस्तूचे किती नग खरेदी करेल, जास्तीत जास्त X वस्तूचे किती नग खरेदी करेल, Y वस्तूचे नग किती खरेदी करेल, आपल्या मर्यादित उत्पन्नाच्या साहाय्याने. त्या बाबतीत उपभोक्ता कोणत्या ठिकाणी संतुलित होईल, अशा उपभोक्त्याच्या संतुलनाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला आंशिक संतुलन उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ, समवर्ती वक्रामध्ये आपण उपभोक्ता महत्तम समाधान मिळविण्यासाठी कोणत्या बिंदूवर संतुलित होईल, ते उपभोक्त्याचं संतुलन आपण समवर्ती वक्राच्या साहाय्याने जे अभ्यासतो, अशा अध्ययनासाठी म्हणजे उपभोक्त्याचं महत्तम समाधान, उपभोक्त्याला महत्तम समाधान मिळते त्या ठिकाणी उपभोक्ता संतुलित होतो. त्याच्या मर्यादित उत्पन्नामध्ये त्याला ज्या ठिकाणी महत्तम समाधान मिळते त्या बिंदूच्या ठिकाणी उपभोक्ता संतुलित होतो. मग हे संतुलन, उपभोक्त्याचा संतुलन अभ्यासण्यासाठी आंशिक संतुलन ही संकल्पना आपल्याला उपयुक्त ठरते. या आंशिक संतुलन संकल्पनेचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी होतो. मग अशा प्रकारचं एका उपभोक्त्याचं, अर्थव्यवस्थेमध्ये अनेक उपभोक्ते असतात, तो एक उपभोक्ता कोणत्या ठिकाणी संतुलित होईल, असं एका उपभोक्त्याचं संतुलन अभ्यासण्यासाठी आपल्याला आंशिक संतुलन उपयुक्त ठरते. तसंच उद्योग संस्थेचं संतुलन. समजा एखादी उद्योग संस्था आहे, ती जास्तीत जास्त किती उत्पादन करू शकते, पर्याप्त उत्पादन कोणत्या ठिकाणी करेल आणि कोणत्या ठिकाणी ती संतुलित होईल, याचे अध्ययन करण्यासाठी आंशिक संतुलन आपल्याला उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ, समवर्ती वक्राच्या साहाय्याने उपभोक्त्याचं संतुलन असेल किंवा बाजार संतुलन असेल, पूर्ण स्पर्धेतील एखाद्या उद्योग संस्थेचं संतुलन, मक्तेदारीमधील उद्योग संस्थेचं संतुलन किंवा मक्तेदारीयुक्त स्पर्धेमधील उद्योग संस्थेचं संतुलन. तर अशा उपभोक्त्याच्या व उद्योग संस्थेच्या संतुलनासाठी आपल्याला त्या ठिकाणी आंशिक संतुलन ही संकल्पना उपयोगी पडते. त्यानंतर किंमत यंत्रणेचे कार्य अध्ययनासाठी उपयोगी. पहा, सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी किंमत यंत्रणेला अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्वाचं स्थान दिलं. सरकारने निरहस्तक्षेपाचं धोरण स्वीकारलं पाहिजे. सरकारनं देशामध्ये कमीत कमी कार्य केली पाहिजे आणि अर्थव्यवस्थेमध्ये किंमत यंत्रणा संपूर्ण आर्थिक व्यवहार नियंत्रित करीत असते. आणि किंमत यंत्रणा कशा पद्धतीने कार्य करते
त्या किंमत यंत्रणेचं कार्य कसं असते हे समजून घेण्यासाठी, किंमत यंत्रणेचं कार्य कसं चालते हे समजून घेण्यासाठी आपल्याला आंशिक संतुलन उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ, एक्स वस्तूची किंमत यंत्रणेच्या साहाय्याने एक्स वस्तूची किंमत त्या ठिकाणी मागणी आणि पुरवठ्यावर त्या ठिकाणी नियंत्रण आहे. मागणी वाढल्यामुळे किंमत वाढू शकते. मग अशा वेळेस किंमत वाढली तर किंमत यंत्रणा मागणी कमी करते आणि मागणी कमी झाल्यामुळे पुन्हा किंमत कमी. जर पुरवठा कमी झाला तर किंमत वाढते आणि पुरवठा वाढला तर किंमत कमी होते. अशा पद्धतीनं किंमत यंत्रणा मागणी आणि पुरवठ्यामध्ये संतुलन घडवून आणून, एका वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये संतुलन घडवून आणून त्या ठिकाणी संपूर्ण बाजार व्यवस्था नियंत्रित करीत असते. किमती वाढल्या तर उत्पादन वाढवतील. आपोआपच त्या ठिकाणी कामगारांना मागणी येईल, उत्पादन घटकांना मागणी. आणि किमती घटल्या तर त्या ठिकाणी उत्पादन कमी करते. आणि उत्पादकानं जरी उत्पादन कमी केलं तरी किंमत कमी झाल्यामुळे मागणी वाढेल, म्हणून पुन्हा किंमत वाढेल. अशा पद्धतीनं किंमत यंत्रणा वस्तूची मागणी असेल, वस्तूचा पुरवठा असेल, वस्तूच्या उत्पादनासाठी लागणारे घटक असतील, त्या घटकांची मागणी असेल, पुरवठा असेल, ह्या सर्व गोष्टी किंमत यंत्रणा निर्धारित करीत असते. आणि ती किंमत यंत्रणा स्वयंचलित असते, स्वतः ती त्या ठिकाणी कार्य करीत असते आणि ती तिचं कार्य व्यवस्थितपणे करून बाजार यंत्रणा नियंत्रित करीत असते. मग त्यापैकी एका वस्तूच्या किमतीचा अभ्यास, एका वस्तूच्या किंमत यंत्रणेचं कार्य कसं चालते याचं अध्ययन करण्यासाठी आपल्याला आंशिक संतुलन ही संकल्पना उपयुक्त ठरते. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी आंशिक संतुलन म्हणजे काय ते काल पाहिलं होतं, त्याचा थोडक्यात आढावा घेऊन आज आपण आंशिक संतुलनाचे गुण पाहिले. त्यामध्ये पहिला गुण पाहिला सैद्धांतिक विवेचनासाठी उपयुक्त. दुसरा पाहिला ठराविक उद्योग संस्थेच्या अध्ययनासाठी उपयुक्त. आंशिक संतुलनाचा तिसरा गुण पाहिला परिवर्तनाचा अंदाज घेण्यासाठी उपयुक्त. आंशिक संतुलनाचा चौथा गुण पाहिला उपभोक्त्याचे व उद्योग संस्थेचे संतुलन अध्ययनासाठी. आणि आंशिक संतुलनाचा पाचवा गुण आपण पाहिला ते म्हणजे किंमत यंत्रणेचे कार्य अध्ययनासाठी उपयुक्त. अशा प्रकारे अर्थव्यवस्थेच्या स्वरूपावरून आपण संतुलनाचे दोन प्रकार सांगितले होते, एक पार्शियल इक्विलिब्रियम आणि जनरल इक्विलिब्रियम. त्यापैकी आपण पार्शियल इक्विलिब्रियम म्हणजे आंशिक संतुलन म्हणजे काय आणि आंशिक संतुलनाचे गुण आपण पाहिले. आणि या नंतरच्या तासाला आपण आंशिक संतुलनाचे दोष पाहू, आंशिक संतुलनाच्या मर्यादा अभ्यासू. अशा प्रकारे आज आपण आंशिक संतुलनाचे गुण पाहून या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या तासाला आपण आंशिक संतुलनाचे दोष किंवा मर्यादा आपण अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.